कधीकधी आयुष्यात असं वाटतं की सगळं आपल्या विरोधात चाललं आहे, पण अशावेळी एक कथा आपली संपूर्ण विचारसरणी बदलू शकते. ही कथा आहे अमनची. अमन एका छोट्या गावात राहायचा. घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील रोजंदारीवर काम करायचे आणि आई घर सांभाळायची. पण अमनची स्वप्न मात्र खूप मोठी होती. शाळेत अमन शांत बसायचा, कपडे साधे होते आणि काही मुले त्याची चेष्टा करायची. तुझ्याकडून काहीच होणार नाही असं बोलणारे खूप होते. एक दिवस परिस्थिती इतकी बिघडली की अमनने स्वतःला विचारलं, मी खरंच पुढे जाऊ शकतो का? त्या रात्री त्याचं मन पूर्णपणे तुटलं होतं. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी एक वाक्य सांगितलं, बहुतेक लोक हार मानण्याच्या अगदी आधीच हार मानतात. हे शब्द अमनच्या मनात खोलवर रुतले. अमनने ठरवलं, आता मागे वळायचं नाही. दिवसा काम, रात्री अभ्यास. थकवा होता, पण स्वप्न त्याला झोपू देत नव्हतं. हळूहळू मेहनतीचं फळ मिळालं. अमन परीक्षा उत्तीर्ण झाला. ज्या लोकांनी त्याला कमी लेखलं तेच आज त्याचं कौतुक करत होते. जर आज तुम्हालाही वाटत असेल की सगळं संपलं आहे, तर लक्षात ठेवा, कदाचित तुम्ही यशाच्या सगळ्यात जवळ आहात. हार मानण्याआधी फक्त एक पाऊल पुढे टाका. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. थँक्यू.